हाय व्यूवर्स, आज आपण बनवणार आहोत बादाम मिल्कशेक। जो विकत आपण बाहेर गेलो तर तो हा मिल्कशेक विकत मिळतो। तर आज मी तुम्हाला घरच्या घरी कसा बनवायचा ते दाखवणार आहे। तर मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। ह्याच्यासाठी लो फॅट दूधही चालेल, फुल फॅट पाहिजे असं काही नाही आहे। कोणतंही दूध वापरलं तरी चालेल। हे 1 लिटर दूध आहे। हे 20 ते 25 बदाम आहेत जे मी भिजत घातलेले आहेत। जर तुम्ही कमी बनवत असाल तर कमी बदाम, जर अर्धा लिटर बनवत असाल तर 10 ते 12 बदाम ह्याच्यासाठी पुरेसे आहेत। आणि आता इथे मी 20 ते 22 बदाम घेतलेले आहेत जे मी भिजत घातलेले आहेत 3-4 तासापूर्वी। जर तुमच्याकडे वेळ असेल तर रात्री भिजत घातले आणि सकाळी केलं तरीही चालेल। इथे मी थोडंसं दूध काढून घेतलेलं आहे थंड। हे आपण कस्टर्ड पावडर ह्याच्यात टाकणार आहे आणि मग हे बादाम मिल्कशेकला थोडासा घट्टपणा देण्यासाठी करणार आहे। जो विकत मिल्कशेक मिळतो ना त्याच्यातही कस्टर्ड पावडर ॲड करतात। तर त्यामुळे आता आपण पुढची प्रोसिजर बघूया की आपण काय करणार। जर तुम्हाला ह्याची साल काढून मग वाटायचं आहे, आपण पेस्ट करून घेणार आहे, तर तुम्ही तेही करू शकता किंवा तुम्हाला साल काढून करायची असेल तर तसंही चालेल। चला तर मग बदाम शेक बनवूया। हे पहा, आता हे मी बदाम जे आहेत ते पाण्यातून काढून घेतलेले आहेत। तुम्हाला हवे आहेत तर तुम्ही ह्याची सालं काढून घेऊ शकता। मी असेच वाटणार आहेत कारण सालेमध्ये फायबर असतं, तर ती वाया घालवू नका। तर ही सालेसकटच भिजलेले बदाम मी वाटून घेणार आहेत। आणि ह्याच्यातलेच थोडेसे बदाम मी 5-6 काढलेले आहेत आणि असे चिरून घेतलेले आहेत, स्लाइस करून घेतलेले आहेत। जे आपण दूध उकळताना त्याच्यात काहीच असं थोडं टेक्स्चरसाठी हे टाकणार आहे आणि सजावटीसाठी। अर्धी वाटी दूध मी घेतले, हेच 1 लिटर मधलंच अर्धी वाटी दूध मी काढलेलं आहे जे आपण बदाम वाटण्यासाठी वापरणार आहे। आणि हे आहे कस्टर्ड पावडर मिक्स करण्यासाठी। असं मी अर्धी वाटी दूध काढून घेतलेलं आहे। तोपर्यंत आता आपण हे वाटून घेईपर्यंत दूध गॅसवरती गरम करायला ठेवायचं आहे। तर आपण सगळ्यात आधी दूध तापवायला ठेवायचं आहे। मी तर गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे आणि आता हे पातेलं वर ठेवलेलं आहे। आता आपलं दूध तापतंय तोपर्यंत आपण हे बदाम वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यात। तर हे पहा, इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यात मी हे बदाम टाकलेले आहेत। पहिले आपण हे बदाम थोडेसे फिरवून घ्यायचे आणि मग दूध ॲड करून वाटून घ्यायचे आहेत। हे पहा, बदाम वाटलेत मी थोडेसे। आता आपण हे दूध ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये आणि एकदा फिरवून घ्यायचे आहेत। पहा, आता आपण वाटून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। हे आहे वाटलेल्या बदामाची पेस्ट। आता आपलं दूध तापतंय तर त्यात आपण साखर टाकायची आहे। हे पहा, आता आपण जे दूध तापायला ठेवलंय त्याच्यात आपण साखर ॲड करतो। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे साखर टाका। इथे मी 5 टेबलस्पून साखर टाकलेली आहे। आणि आता आपण हे दूध छानपैकी असं उकळून घेणार आहे। तुमच्याकडे जर केसर असेल तर तेही तुम्ही टाकू शकता, ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। दूध उकळल्याशिवाय आपण बदाम वाटलेले टाकायची नाहीये पेस्ट ह्याच्यामध्ये। त्यामुळं दुधाला पहिली छान अशी उकळी काढून घ्या, साखरही विरघळेल आपली तोपर्यंत। हे पहा, आपलं दूध तापतंय तोपर्यंत मी इथे ना 1 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतली आहे, जे आपण दूध काढलं होतं त्याच्यात मी टाकलेली आहे। तुम्ही 1 टेबलस्पूनच घ्या, जास्त घेतल्यास दूध खूप जास्त घट्ट होईल, त्यामुळे 1 टेबलस्पून आहे। कुठल्याही फ्लेवरची, तुम्हाला ज्या फ्लेवरची आवडेल त्या फ्लेवरची घ्या। मी इथं व्हॅनिला घेतलेली आहे। बेसिक व्हॅनिला फ्लेवर घेतला तर त्याच्यात तुम्ही कुठलंही ॲड करू शकता, म्हणजे बदामचा फ्लेवर मिक्स होऊन जातो व्हॅनिलामध्ये, कळून नाही येत। त्यामुळे शक्यतो स्ट्रॉबेरी, पायनॅपल असे फ्लेवर वापरू नका कस्टर्ड पावडरचे, व्हॅनिलाच वापरा। हे पहा, आता मी छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे। हे पहा, आता आपल्या दुधाला उकळी आली आहे ना, तर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि जे आपण बदामाची पेस्ट केली होती ना ती टाकायची आहे। आणि छान असं दूध आहे ना, हे 10 मिनिटं आपण उकळायचं आहे, कमीत कमी 7 ते 8 मिनिटं। पूर्ण ही पेस्ट काढून घ्या
आणि आता ह्याला उकळी आणूया छानपैकी अशी. हे पहा आपलं दूध न उकळलेलं आहे. तर पहिला आपण ह्याच्यामध्ये हे मिश्रण टाकूया कॉर्नफ्लॉवरचं आणि मग आपण हे दूध 6 ते 7 मिनिटं छानपैकी उकळून घेऊया. आता 3 ते 4 मिनिटं आपलं दूध उकळलेलं आहे. त्यानंतर आपण हे पहा उकळी 3 ते 4 मिनिटं दूध उकळल्यानंतर आपण ही कस्टर्ड पावडर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. ह्याच्यामुळे काय होईल ना, घट्टपणा येतो दुधाला. जास्त टाकायची नाही आहे, 1 टेबलस्पून बास आहे, म्हणजे पुरेशी आहे ह्याच्यासाठी. जर तुम्ही जास्त टाकली ना तर दूध खूप जास्त घट्ट होईल. त्यामुळे आपण जास्त टाकायची नाही आहे, फक्त 1 टेबलस्पून आहे, ती पुरेशी आहे 1 लिटर दुधासाठी. हे पहा दूध किती छान घट्ट झालं आहे. तर आता आपण हे 4 ते 5 मिनिटं उकळायचं आहे छान असं लो फ्लेमवरती. आणि हे थोडेसे बदामाचे काप जे आपण ठेवले होते ते आपण ह्याच्यात टाकायचे उकळताना, आणि सजावटीसाठी थोडेसे ठेवायचे आहेत. तर आपण छानसे असे हे ह्याच्यात टाकून उकळू देऊया बदामाचे काप. इथे मी 1 चिमूट वेलची पावडर घेतलेली आहे कुटून, तीही आपण टाकायची आहे. त्याच्यामुळं जास्त टेस्ट छान येते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जायफळही टाकू शकता. इथे मी 3 ते 4 वेलचीची पावडर करून टाकलेली आहे. आता आपण छान हे दूध उकळू देऊया 5 मिनिटं. हे पहा आता कंप्लीट आपल्या दुधाला ना 5 मिनिटं झालेलं आहे. आपलं दूध उकळलेलं आहे. आता आपण हे गॅसची फ्लेम ऑफ करूया. म्हणजे पूर्ण आपण हे दूध कमीत कमी 8 ते 10 मिनिटं उकळलेलं आहे. आता आपलं हे दूध तयार आहे. आपण सगळ्यात आधी हे दूध थंड करून घेणार आहोत आणि मग मी हे तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे थंड थंड दूध. हे बदाम दूध नक्की बनवा, उन्हाळ्यातही छान वाटतं थंड असं. फ्रीजमध्ये ठेवून द्या. हे थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आलं की फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, फ्रीजरमध्ये नाही. त्यामुळे ह्या गोष्टीचं लक्षात ठेवा. आणि आता आपण हे थंड करूया. हे पहा आता आपलं मस्त असं बदाम दूध थंड झालेलं आहे फ्रीजमध्ये. हे पाहू शकता तुम्ही किती घट्ट आहे ते मी तुम्हाला दाखवते. हे पहा एकदम घट्ट आणि छान असं मस्त क्रीमी बदाम मिल्कशेक आपला तयार आहे. आता आपण तो ग्लासामध्ये ओतून घ्यायचा आहे. तर आपण हा चमच्याच्या साहाय्याने ह्याच्यात टाकायचा आहे, म्हणजे इकडे तिकडे सांडणार नाही ग्लासाच्या बाहेर. हे पहा अशा प्रकारे ग्लास फिल करून घ्यायचे आहेत आपल्याला पूर्ण. हे पहा हे पहा. आणि जे आपण बदाम ठेवले होते ना सजावटीसाठी, ते आता आपण ह्याच्यावरती ऍड करूया. आता मी ह्याचा लुक तुम्हाला जवळून दाखवते. जर तुमच्याकडे केसर असेल, पिस्ता असेल तर तोही तुम्ही कलरसाठी ह्याच्यावरती ऍड करू शकता. मी ह्याच्यावरती थोडीशी टुटी फ्रुटी पण टाकणार आहे. ज्याच्यामुळे ह्याचा जो लुक आहे तो अजून एनहॅन्स होईल जास्त. हे पहा बघू शकता तुम्ही. चला आता मी तुम्हाला ह्याचा क्लोज लुक दाखवते. हे पहा आपला मस्त असं थंडगार घट्ट असा बदाम शेक तयार आहे. बदाम मिल्कशेक मी तुम्हाला जवळून दाखवते. किती छान आणि मस्त क्रीमी दिसतोय हा. जर तुम्हाला माझ्या बदाम शेकची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा.
माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा.